जिथला म्हणा विरोधक वाईट आहे, जिथला म्हणा डोकाले बाले नाही तिथला म्हणा विरोधक आहे. पण मी तेच ते उत्तर देणंच बंद कर दिली की नाही बाबा तुम्ही तुमना पद्धतमा काम करा की जो येल घास आहे तो सगळा मातीमोल विरा जसं ज्वारी बाजरी गहू असं वाटतं यार आपण चूक करी का काय बुवा या क्षेत्रामध्ये सण नाव कितलं बी होई की आपलं माणूस ना पण आपण आपलं काम सोडणं कारण की काय रस माहिती का नाव ट्रेंडिंगले हा एक कमी दिवसपर्यंत रस पहिला मुद्दा म्हणजे खानदेशली किडा आहे चहा आता कमी होऊ जायला पाहिजे पण जळणारा जास्त पाहिजे आणि जळणारा जर राहणार ना या क्षेत्रमा तर त्या व्यक्तीने प्रगती पण तेवढीच फास्ट बसते. नमस्कार. आपण पाहत आहात द रिअल टॉक शो आयुष्याच्या पडद्यामागची खरी कहाणी बाय अँकर अश्विनी जेथे आपण बोलतो अगदी खरं मनापासून फिल्टरशिवाय म्हणजेच अनफिल्टर्ड आणि रिअल जेथे न नक्कल न दिखावा फक्त खरं आयुष्य आणि मनापासून संवाद. मी आहे आपली होस्ट अश्विनी गोस्वामी. आपले या पॉडकास्टमध्ये सहर्ष स्वागत करते. पुढे वळण्याआधी मी सगळ्यांना विनंती करेल की आपण चॅनल नक्की सबस्क्राईब करावं. आज आपण भेटणार आहोत अशा व्यक्तीला जे आहे खानदेशच्या काळ्या मातीत रुजलेले, खानदेशच्या मातीवर प्रेम करणारे, पण तितकेच सोशल मीडियाच्या माध्यमातून आधुनिक युगाला जुळलेले, यूट्यूब आणि इंस्टाग्रामच्या दुनियात वावरणारे, कष्टाची ओळख असणारे म्हणजेच खानदेश शेतकरी पुत्र अशोकजी पाटील यांचे पॉडकास्टमध्ये स्वागत आहे. नमस्कार सर. नमस्कार. कसे आहात? एकदम मजेत. काय चाललं आणि तिकडे खानदेशात सध्या? सध्या तर अवकाळी पाऊस चालू आहे सध्या तर बाकी काहीच नाही. बरं, पण मग आता मागच जोरदार पाऊस होऊन गेला. काय तिकडची परिस्थिती कशी? परिस्थिती तर अशी आहे तिकडे आता मी आयरनीमध्ये सांगू का मराठीमध्ये बोलू तुम्हाला ज्या भाषेत वाटेल त्या सध्या भाषेत तर बोला. परिस्थिती खानदेशनी अशी आहे शेतकरीसनी की जो येल घास आहे तो सगळा मातीमोल विरा जसं ज्वारी बाजरी गहू मका हरभरा सगळा पाणी गची शेतकरीसना असं नुकसान विरा भरपूर एकदम. आणि आपली कौटुंबिक पार्श्वभूमी आम्हाला ऐकायला आवडेल. म्हणजे आपल्या घरात कोण कोण आहे, काय कसं? म्हणा घरमा आम्ही 2 भाऊ आम्ही 2 भाऊसनं बाया त्याला एक पोरगा एक पोरगी मला एक पोरगा एक पोरगी धाकला भाऊ आर्मीमा सेना पोलीसमा ते परून दिनच तो हवालदार जाय. अच्छा. आई वडील. तर बऱ्याच मुलींचं असं असतं की शेतकरी नवरा नको. बऱ्याच जणांचं असं असतं आपल्याला जावई मिळावं, तो गव्हर्नमेंट सर्वंट असावा, गव्हर्नमेंटचा जॉब करणारा असावा. तर मग मुलगी बघताना तुम्हाला या गोष्टींमध्ये कुठे अडचणी आल्यात का? अडचणी आल्याच्या अगोदरच मी पहिले जॉबला होतो म्हणजेच पुणा टाटा मोटर्स VW म्हणजे व्होल्क्सवॅगन ITI करेल होता 12वी नंतर तर मग अडचण तर उनी नाही पण मग कमी पगार असल्यामुळे आणि आपली शेती होती चला म्हटलं शेती काय वळूया 14-15 हजार मग पुण्यासारखी मोठी सिटी मग एवढं परवडच नाही. बरोबर. हां लग्नानंतर काय लग्नानंतर गहूच नाही. अच्छा, म्हणजे मग लग्नानंतर तुम्ही पूर्णपणे फक्त शेतीकडेच ओनली वळाले. शेती. हां. नंतर मग दूध व्यवसाय गाई गाई होत्या फक्त आपलं दूध व्यवसाय बस. पण मग मॅडमांना असं म्हणजे लग्नानंतर तुम्ही शेतीकडे वळाले आणि व्यवसायाकडे वळाले, तर त्याबद्दल त्यांचं काय मत होतं? त्याबद्दल म्हणजे कधी तिने असं बोललीच नाही की मला तर नोकरी किंवा कंपनीमध्ये होतात तुम्ही जॉबले होतात हां. ते देखील सण माले दिन बुवा आणि तुम्ही माले घरच ठिराणात वावर मास कामले दाडी राहणार हां. असं मॅडमना कधी काहीच नाही कधी एक शब्द नाही मॅडमना नाही किंवा मॅडमना आई वडीलना नाही की जाऊ बापू तुम्ही तर पहिले कंपनीमा होता आता नाते कसं काय घरी घ्यात असं कधीच नाही तेच नाही. हां, म्हणजे आयुष्याचा जोडीदार तुम्हाला हवा हां तसा आणि साजेल असा भेटला बुवा. एकदम परफेक्ट. म्हणजे सगळीकडे साथ देणारे. हां या क्षेत्रात तुम्ही म्हणजे कसे वळाले? या क्षेत्रात म्हणजे सोशल मीडियामध्ये जसं Instagramवर तुम्ही बरेच फेमस झाले आहात आणि YouTubeवर देखील फेमस झाले आहात. तर मग शेतीकडून मीडियाकडे कसे वळालेत? तसं तर आपलं कधी आयुष्यामध्ये कधी वाटणं नाही होतं की आपण कधी सोशल मीडियामा आपण उतरसूत कधी आपण एक रील स्टार असूत किंवा एक यूट्यूबर असूत छोटा मोठा क्रिएटर कलाकार असूत असं कधी मनमा पण नाही होतं. पहिले मजाक म्हणजे सुरुवात तर मी मजाक मा करी व्हिडिओ बनाडानी
पण आता फेमस होईल नंतर मजाही राहिली. अच्छा. हा म्हणजे फेमस झाल्यावर मजा यायला लागली. मग हा ते म्हणजे कसं पहिले व्हिडिओ 2 लाख व्ह्यूज होणार, म्हणतं नाही आता आपला आवाज मकरानं, हं. अजून दुसरा व्हिडिओ, अजून तिसरा व्हिडिओ, असं करत 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 मग कधी बायकोसोबत रील बनवणं हां, सॉन्गवर. हां. जसे की एक जसं म्हणा एकदम व्हायरल रील होता, विनोद कुमार ना गाण्यावर. हां, बरोबर. त्या गाण्यानं रील जबरदस्त व्हायरल होणार गाडा बैलवरला. कारण की हां. काय रस्ता ते माहिती का लोकेशले, शहरी भागनं लोकेशले खेड्याकडनं कसं गावकडलं वातावरण गावकडचं देखानं हां, एकदम आवडस, तसं आपण आवडतं. एकदम नॉर्मल की एवढं सोशल मीडियानं जग आहे की हां, ह्या तरी पण अजून पण गाडा बैलवर राहतस किंवा राहतात. गाडा बैलवरला व्हिडिओ लोकेशन देखायला एकदम चांगलं वाटस की नाही यार, आम्ही तर जगी राहतो आमना शहरी भागमा, पण ज्या गावकडल्या लोक आहेत त्या गाडा बैलवर पण सुखी शेतच बुवा. हो. ते जर आपण देखाडाना प्रयत्न करता मग लोक लाईक कमेंट शेअर. हां. हा म्हणजे आजकाल शहरामध्ये अशी परिस्थिती आहे, की त्यांना गावाकडचं वातावरण बघायचं असेल तर बऱ्याच शहरांमध्ये अशा कन्सेप्ट आल्यात. हॉटेल्स अशा बनल्या आहेत, की हम्म तिथे बैलगाडी ठेवतात. हा 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 थोडं सेम. शेतीचं वातावरण दाखवतात. त्यांना पैसे देऊन जी गोष्ट अनुभवायला जावं लागतं कुठेतरी, तीच गोष्ट तुम्ही रोज त्या ठिकाणी अगदी मोफत म्हणजे अनमोल आहे ती गोष्ट आणि ती तुम्ही रोज अनुभवतायत. तर लोकांना ते ओरिजिनल शेवटी दिखावा एक वेगळा भाग असतो आणि ओरिजिनल एक ओरिजिनल भाग ओरिजिनल असतो. हा. तर ओरिजिनल गोष्टी बघायला खूप आवडत असतील आणि त्याच याच्यातनं तुम्हाला एवढी प्रसिद्धी पण प्राप्त झाली. पण मग या प्रसिद्धी सोबत मला असं विचारायचं होतं, की नातेवाईक आहेत किंवा घरची लोकं आहेत, यांनी तुम्हाला सपोर्ट केला का सुरुवातीला? किंवा त्यांच्या काय प्रतिक्रिया होत्या, की मीडियावर, Instagramवर रील्स टाकतायत मग या बाबतीमध्ये त्यांचे काय प्रतिक्रिया होत्या? पहिली सुरुवातले तर बापरे असं वाटत असले की हाऊ काय आहे रिकामा काम करी राहना, हां, आपला घरमाता तेपर्यंत असं कोणी करी राहणार नाही आणि हां. काय बिगर कामना इज्जत ना 3% करा, म्हणजे आपली आयराणी भाषा मावना म्हणजे हां, कसाले रिकामा काम करस तुन वावर घर दार, हां. बायकोले कसाले देखाडस आपला मा चालस नाही, असं नाही तसं नाही. पहिले तर खूप म्हणजे ना एवढा विरोध झाला, घरवालासले सांगितलेत, घरवाला मला बोलेत हाय चांगलं नाही, अक्षरशः म्हणजे वेगळं निघापर्यंत म्हणजे गोष्ट हं, आहे ती. पण भाऊ थोडा बाहेर असल्यामुळे भाऊनी बाई की आई वडील त्यासले सांगेत की नका तो जे करा ते करू द्या पण. कारण की काय पुस्तकी म्हणजे आपण जर म्हणाल गे की नाही का, जसे की पुस्तकने आपले साथ दिली नाही, म्हणजे आपलं जेवढं जास्त काही एवढं हे नाही इंग्लिश हां, वगैरे हां, हां. गावनी शाळामा आणि लहानपणी काय एवढं घरमा म्हणजे नाही का मार्गदर्शन करणार कोण नाही असल्यामुळे आपण काय एवढं अभ्यास मग वळून नाही जास्त करीत. हां. मग पुस्तकनी ज्ञान म्हणजे पुस्तकनी जर भावले पुढे लिहिलं की नाही, तर मग त्यांना कलाना जोरवर काहीतरी छोटं मोठं करी राहणार, बरं. एक चांगली त्यांनी ओळख निर्माण होई राहिली, तर तुम्ही त्याला अडवू नका भाऊ, तुम्ही त्याला करू द्या बा त्यांना त्याला. बरोबर. तर मग असं करत करत त्यासले घर वाचले पण थोडं बरं वाटायला लागलं की नको जाऊ दे तो काय करा ना. मग तेचले कोठे कोठे घर माले माणसे भेटायला येतस, हं, की जसं की वावर मा, जसं की घर कोण आहे बा आवश्यक पाटे आमले भेटाने भेटाने. हं. मग ते घराला विचार करतस की यार याले काहीतरी शेबवा, म्हणजे बाहेर काहीतरी डिमांड आहे या नावावर, हां, काहीतरी शेबवाव काहीतरी करी राहणं चांगलं. तर हां. मग ते आते कुठेतरी एकदम थोडा म्हणजे शांत बसणार की नाही भाऊ तुला जे करा ते कर भाऊ तू हं, असं. हं. म्हणजे घरच्यांचा सपोर्ट होता. हम्म. पण मग तसंच सासू-सासरे आणि इतर नातेवाईक ते जे होते, त्यांची काय प्रतिक्रिया होती? सासू सासरासनं तर कधी शब्द नाही विचारास ना, त्यासनी कधी बोलणार पण नाहीत की काय करा ना जवळ बापून काय नाही आहे, नाही चांगलं नाही आणि हाय तुमले आम्ही असं देखी संत कधी दिनथ नाही बुवा, हां, तुम्ही तर पुन्हा होतात बुवा, पण हां, तुम्ही आज रील रील बनत राहणार, गाणं बनाई राहणार, दुसऱ्या व्यक्तीसोबत तुम्ही काम करी राहणार. राहतात. हां. हे तर आम्ही कधी आमच्या आयुष्यामध्ये पण सोचेल नाही होतं. पण असं कधी त्यासनी कधीच विरोध करा नाही. ना बायकोनी विरोध करा, ना त्यास ना तिकडनं फॅमिलीने विरोध करा, कधीच नाही. हां, म्हणजे बऱ्याच वेळा असं होतं, की आमच्या मुली म्हणजे तुम्ही करतायत तर करतायत, पण आमच्या मुलीला पण त्याच्यामध्ये हां. घेऊन करताय. मग त्याबद्दल काय त्यांच्या कध ऑब्जेक्शन वगैरे आणि काय? असं त्यासनं कधीच नाही, की मग तुम्ही करा, मग पोर तिले नका करू द्या किंवा तिले नकाच म्हणलं. उलट त्या व्हिडिओ देखील की नाही चांगला होता. म्हणजे त्यासनं हां, पण एकदम साथ आहे. बरोबर. हां. म्हणजे घरच्यांची तुम्हाला पूर्ण साथ आहे आणि बाहेरून काय मग प्रतिक्रिया समाजातून किंवा मग थोडे लांबचे नातेवाईक म्हणा किंवा पहिले पण तर मग आपल्या आजूबाजूचा जो पण काही परिसर आहे त्यातले लोक
पहिले तर गावालाच नंतर एवढा विरोध होता ना, कारण की मी जे पण व्हिडिओ बनाडू ना हम्म. त्या सामाजिक बनाडत जाऊ, हा. कौटुंबिक बनाडत जाऊ नाही हा. का. हा. त्या व्हिडिओ बनवताना ना मग चेसले असं वाटतं की आमलेच बोली राहणं, आमलेच लागी राहणं, आमनावरच बोली राहणं. हा. जे जबरदस्त विरोध एकदम, हावतनी असा शेण हावकन तसा शेण हावकनी येले रिकामा कामे शेत आणि हाऊ येले कामधंदा नाही म्हणून हा असा रिकामा कामे करस. पहिले पहिले तेच ना पण खूप विरोध होता. हम्म. पण जसं जसं एक आमना गावनी ओळख नाही का, कुठला शेबू महिंदळ आणि अशोक पटेलला गाव नाही का, हा. हा. असं कोणी बोलत बोलत मग नाही यार आपलं गावनं नाव काहीतरी होतंय. एक हा कसं का होईना पण एक आपलं गावनं नाव म्हणजे एक आपलं गावनी ओळख वेगळी निर्माण करी होते. राहणार. हा, बरोबर. हा म्हणजे ज्या वेळेला तुम्हाला प्रसिद्धी मिळायला लागली त्या निमित्ताने गावाला पण प्रसिद्धी मिळायला लागली, त्यावेळेला लोकांनी तुम्हाला हा सपोर्ट करायला सुरुवात केली. सपोर्ट पण म्हणजे प्रॉपर सपोर्ट अजूनही आहे का? हा प्रॉपर आहे गाव. पहिले गावना सपोर्ट जास्त महत्वाचा असं इतर सपोर्ट पेक्षा गावना बरं. सपोर्ट जबरदस्त आहे एकदम. मग या क्षेत्रात आल्यानंतर असं कधी तुम्हाला एखादी गोष्ट आहे की खूप खराब अनुभव आला, असा कुठला अनुभव सांगता येईल का? खराब अनुभव जेव्हा आपले लोक रोस्ट करतच ना, आपला हम्म. चांगला व्हिडिओ असले हम्म. असं वाटतं यार आपण चूक करी का काय बुवा या क्षेत्रामध्ये सण. हा. पण नंतर नंतर समजायला लागणं की नाही ज्या रोस्ट करतस ना आपले ते आपलं नाव उलट अजून चर्चा मानतस. हा. ज्या टाइमला आपलं रोस्ट कसं एकदम खराब वाटस की यार, कारण की आपला व्हिडिओ फॅमिली देखस, हा. इतर लोक देखतस, हा. त्या टाइमला एकदम जबरदस्त वाटस की यार नाही आपण चुकाई राहणार, आपण हे बंद कर द्या. पण कधी कधी तर नाही का असं वाटस ना की आपण चुकीचं नाही या क्षेत्रामध्ये येऊन येऊन गेले. की आपलं व्यवस्थित होतं बा, आपलं आपलं घर संसार बायको पोरे शेती गाई. कधी कधी असं वाटस की नाही यार हाई जे आपले भेटेले ना हाई बाकी नसणं स्वप्न आहे. हम्म. आज ज्या बरोबर. 5-5, 10-10 वर्षापासून ज्या काम करी राहतात या स्ट्रगल क्षेत्रामध्ये, करतायत. हो. हा संघर्षच करतायत संघर्षच अजूनपर्यंत. येतेच ना. हो. तर त्यासले अजूनपर्यंत यशनी पाय थुरी चढेल नाहीत. नाही. तर बरोबर. भगवंताने आपले 2च वर्ष जास्त काही नाही, आपली फक्त 2 वर्ष वर येते या अरे क्षेत्रामध्ये, वा. फक्त 2 वर्ष. तर आपण 2 वर्षामध्ये जर आपलं एवढं नाव होई गं हम्म. तर मग असं वाटस ना कधी कधी की चांगलं पण आहे आणि एक वाईट पण आहे. वाईटपणे. हा तुमचं शिक्षण कुठपर्यंत झालं आणि कसं झालं? 1ली ते 2री डोंबिवली, 3री ते 5वी माध्यमिक गावात आणि 5वी ते 10वी उच्च माध्यमिक ते पण गावातच. गावात झालं. शिक्षणादरम्यानचं काही तुम्हाला सांगायला आवडेल का, की काय घडलं एक्झॅक्टली त्याच्यामध्ये, किंवा काही टप्पे टोणगे तुम्ही त्या दरम्यान खाल्ले? टप्पे असे खूप आहेत की जे आतापर्यंत खानदेशमध्ये कोणाचे नसतील असे. अरे बापरे. कारण की 10वी मध्ये 3 वेळा नापास, अच्छा. एकच विषय. अरे बापरे. हा 3 वेळा नापास आणि 4थींदा पास. म्हणजे जसं की नाही का मार्च एप्रिल मार्च ऑक्टोबर अशी परीक्षा देऊन पास. मार्च ऑक्टोबर म्हणजे आपल्याला मार्च ऑक्टोबर म्हणजे जास्त गणित येतच नव्हतं ना. गणित विषय लागला होता. हा म्हणजे सगळ्यांनाच भीती त्या विषयाची. हा तोच विषय तुम्ही पण घेऊन. आणि फक्त मोजी सण त्या टाइमला फक्त 8 मार्क पाहिजे होतात. अच्छा. फक्त 8 मार्क. 8 मार्कांसाठी लागला विषय. हा बरं. आणि मग मग 10वीच्या पुढे काय? 10वी नंतर मग म्हणजे गावमाच 11वी 12वी पण होती. हा. 11वी 12वी गावमाच करली नाही. मग त्यानंतर काय करणं, आपलं एवढं जास्त ज्ञान नाही बुवा हा. अभ्यासिक. हा. मग आपण ITI करा ना, की स्वतःने गॅरेज तरी टाकी बा म्हणून. मग मोटर मेकॅनिक ITI करा. ITI करेल टाटा मोटर्सले जॉब लागणं. 6-6 महिन्यांना पिरियड. 6 महिना ही काही कंपनी, 6 महिना ती कंपनी. हा. नंतर एस टी महामंडळ 1 वर्ष अप्रेंटिसशिप करी. ते करेल नंतर मग थोडं काम चांगलं भेटणं. मग असंच. पण आता एवढा 4-4 वेळा तुम्हाला विषय लागला म्हटल्यावर मग कॉपी वगैरे जो भाग असतो तो कधी तो तुम्ही ट्राय केला का? नाही. किंवा त्याच्यामध्ये कधी सापडलेत का? किंवा काही असं वेगळं तुमच्यासोबत घडलं का? नाही असं कधीच नाही. एकदा कॉपी म्हणजे कॉपी करी पण म्हणजे त्याचमुळे ना दुसऱ्यांदा ज्या टाइमला नापास होणार त्या टाइमला कॉपी करीच होती. पण ती नेमकी कॉपीच पेपरमा चालली की डायरेक्ट. अरे बापरे. कॉपीच कॉपी पेपर मध्ये. पेपरमा चालली की मग तिकडून डायरेक्ट सेन्सर बोर्ड कडून डायरेक्ट डिव्हिजनले डायरेक्ट नोटीस. नोटीस की काय बुवा असं डायरेक्ट. मग
त्यानंतर मग काय रे भाऊ काय कर भाऊ तू आहे असं, तू करी तर करी आहे की सापडी बी घ्या भाऊ असं. सापडली म्हणजे तुम्ही हा डायरेक्ट बोर्डापर्यंत जाऊन पुढे पोहोचले. बोर्डापर्यंत डायरेक्ट. मग त्यानंतर कसं कव्हर केलं ते सगळं? त्यानंतर मग असंच ना की ते काय करा ना, अजून तरी पण फॉर्म भरा ना. हा. आता जे होय ना ते होय ना. वडील कसं की भाऊ फक्त तू पास होय भाऊ, काही का करत नाही, पास होय, वावरनं काम करू नको, आम्ही पण वावरमा काम करीसन आमनं पुरी जिंदगी जय रे नी बा, तू पास होय, तू पण काय तिथून ITI करीसन कुठेतरी जॉबला लागी जशी बुवा. पण वडीलनी जिद्द होती आपलं पास करानी. पण आपण विगुत पास जसा जसा 35% का होईना. हा बरं, पण मग पुढे हिंमत राहिली का पुढचं शिक्षण हा कसं मग घ्यायचं काय? पण ITI ला नंबर लागणं म्हणजे खाजगी ITI पैसा भरीसन. अच्छा. हा नंबर लागणार तर मग जसं तसं ITI करा. म्हणजे मग आपले गणित येणे हा. पण मेकॅनिक क्षेत्रात आपले सगळं माहिती होतं पहिले अच्छा, थोडं. ओके. मग मेकॅनिक क्षेत्रात उतरणं म्हणजे 2 वर्ष ITI करा आणि एकदम चांगला ITI हा. की सध्या ते मेकॅनिक गॅरेज लाईन एकदम चांगले आहे. हा. 2 पैसे जास्त पण कमावतो ते म्हणून. हा. तर मग त्या क्षेत्रामध्ये गो मग त्या क्षेत्रामध्ये झाल्यानंतर मग टाटा मोटर्सले चार पिरियड काढले टाटा मोटर्सले. नंतर मग ST महामंडळ धुळा डेपोले 1 वर्ष अप्रेंटिसशिपले होतो. अरे वा, हा म्हणजे सगळीकडून हा एक्सपिरियन्स सगळं घेतलाय तुम्ही. टोटल फिरवून मग तो या ते कुठे वाटस की आपण सगळं फिरेलवर सगळं सुप्त सगळं वावर माझे. हा, म्हणजे चौफेर फिरून आल्यानंतर हा शांतता आहे तिकडे बुवा. शांतता आहे वावरमा. शांतता आहे, मानसिक शांतता आहे आणि सगळंच बुवा. बरं, जसं तुम्ही रील्स मध्ये डायव्हर्ट झाले, रील्स मधून तुम्ही गाण्यांकडे गेले. मग ज्या वेळेला शूटिंग चालते तर तुमच्या सोबत असता मुली असतात, हिरोईन असते, तिच्यासोबत काही वेळा जवळ जाऊन सीन घ्यावे लागतात, हातात हात धरावा लागतो. मग अशा वेळेला घरी गेल्यानंतर ज्या तुमच्या होम मिनिस्टर आहेत त्यांची काय प्रतिक्रिया असते ते गाणं पाहिल्यानंतर, संपूर्ण गाणं? अर्थात शूटिंगवर मे बी त्या येत नसतील किंवा नाही हा, तर ते गाणं पाहिल्यावर काय प्रतिक्रिया असतील त्यांच्या? प्रतिक्रिया म्हणजे अशा राहतेच ना की तुम्ही हे बंद करा मग पहिले की आपलं रीलच बरं होतं. मग नंतर सांगणं पडस की अरे सगळं करीत राहणार मी एकटा थोडीशे आणि असं थोडी हात धर म्हणजे घर थोडी जस कोणी. हा मग ते सांगणं पडस की सगळं खानदेशनी पण बॉलिवूड मध्ये चाल राह ना त्यावेळी तर कामच करतच ना. आपण पण काम जाय सोड तेव्हा ना आपलं तेच ना मार्गाले आपण आपला मार्गाले आपलं गाणं शूट जाय म्हणजे आपलं असे काम जाय बाबा तू कोण मी कोण ततास तू. हा असं कधी झालंय का की तुम्ही त्यांना चिडवण्यासाठी घरात बोलले उद्या हा सीन आहे माझ्या गाण्यामध्ये आणि मी असं करणार आहे हिरोईन सोबत नाही आणि मग त्या थोड्या चिडल्यात वगैरे? असं जर कर ना मग तर मग जे ते पण बंद करणार पडी आपली. कारण की काय माहिती का आज एकदा चिडावसोत आपण नंतर त्या व्यक्तीला मन मग तेच घर करी राहील की नाही या रिअल पण करतो होती या फक्त आपले चिडाय राहणार पण हे रिअल पण चालत नाही. त्यामुळे आपण तिला मी कधी असं सांगतच नाही आणि त्या गोष्टीवरून तर मजाक करतच. म्हणजे घराच्या बाहेर पाय ठेवायचा आहे हा तर नको ते विषय काढायचे नाही, त्या विषयांपासून लांब राहायचं. आणि घरना उंबरठा ओलांडा आपण घरमध्ये घुसलो की आपलं बाहेरलं जग आहे ते सगळं विसरी जावा ना. आपण काय शेत काय नाही घरनं एकदम नॉर्मल जसं राहीन तसंच राहावा ना. घरमा तो विषय पण नाही ना पोरेस ना समोर ना आई वडील समोर तो बोलू शकत नाही काही कारण की ते चालतच नाही पहिला मुद्दा. मग त्या अशा कार्यक्रमांमध्ये तुमच्या सोबत आले असतील ना तुमच्या? नाही फक्त एकच कार्यक्रम लिहितो आतापर्यंत ते पण कार्यक्रम. हा एकच कार्यक्रम. म्हणजे तिथे जेव्हा सेल्फी वगैरे काढल्या जातात त्यावेळेला मुली येतात ते त्यांनी पाहिलं असेल तर त्यावेळेला अशी काही प्रतिक्रिया होती का मुलींसोबत तुम्ही सेल्फी घेतायत वगैरे वगैरे? बापरे असं म्हणजे ना खूप वेळा असं होत नाही का म्हणजे ती फोटो पण देखस ना की मग थोडं दूर नाही सरकताय का तुमले मग एवढा तुम्ही चिपकीसन फोटो काढणार ना. आणि त्या दिवस पासून मग मी ज्या टाइमला फोटो काढत ना समजा लेडीज राहिली ना हवा तसं डायचं मागे राहत की नको आज एक फोटो जर काढा तर त्यासले 1000 लोक लाखो लोक देखतच नाही का. आणि आपली बाईनीच देखल त्या लाखो लोक देखील पेक्षा मेन म्हणजे आपली बाई आहे. इना मन मा काही नको म्हणजे उत्मत नको व्हायला पाहिजे की नाही बाबा माणूस असा फोटो काढ त्यापेक्षा बाबा दूरच राहावा. आणि काही तासा भेटत ना की एकदम जवळ येते म्हणजे तेच ना डोकामध्ये असते एक भावना ना भरत मार असते पण त्या एकदम जवळ फोटो काढते एकदम तरी पण मग माणूस आपली असं वाटत की नाही
बाई या फोटो जर बाई देखी तर कसं रिकामं काम होईल दिसून. हा बाई ठीक आहे, पण वडिलांनी पाहिल्यावर आणि आईने बापरे नाही पाहिल्यावर काय? तेच मी तर इंस्टाग्रामला तर तेच ब्लॉक करून दिले पहिला मुद्दा म्हणजे अरे मला बापरे! हा खरंच पण कारण मग तुम्ही या पॉडकास्ट मध्ये बोलतायत हे तर ते बघतील ना. आता नाही हाय देखील राहिलं ना ते काही नंतर बोलावून येतील हम्म. पण ते कसं रसनी का त्या एकांतामध्ये एकच ना हा. आज हा जो ब्रॉडकास्ट हा पण ते म्हणजे सांगतील घरवाला असले की तुमचा पोरगा असा चॅनलने हाय देऊ ना हा इंटरव्ह्यू देऊ ना. इंटरव्ह्यू देऊ ना पण काय माहिती का त्या देखतच ना मग बाकी ना एडिट करीसन कोणी काही करत कोणी आणि ए आय ना जमाना आहे सांगता येत नाही कोण कसं आपलं फोटो बरोबर. त्यामुळे ना तेसली मी मन चॅनल मन इंस्टाग्राम वरून मी तेसले सळ आईले पण वडीलले पण ब्लॉक करत दिले आईनं तरी आता मागे ब्लॉक लिस्ट मध्ये काढा पण वडीलले नाही काढणार कारण की आपल्या वडिलांचा स्वभाव एकदम डेंजर आहे हो का? हा एकदम डेंजर म्हणजे हा उलट वडील म्हणस माले की ह्या रिकामा फंदसमा पडू नको आपलं आपलं वावर देख 2 पैसा कमावशी सुखी राशी आणि मग काय शे आणि खरंच एक कधी कधी असं वाटच ना हे सोशल मीडिया म्हणून म्हणजे ना एकदम चायना वस्तू ना माहिती चली तो चांद तक नाही तो शाम तक तरी पण आपण आपलं काम सोडणी जरी मी कार्यक्रम करात हा. जरी मी आज गाणं पण बनाई राहणू हा. इकडे तिकडे फिरणं वारणं बसणं नाव कितलं बी होई गे आपलं माणूस न पण आपण आपलं काम सोडणे बरोबर. कारण की काय रस माहिती का नाव ट्रेंडिंगले हा एक कमी दिवस पर्यंत रस एक चांगला बॉलिवूड म्हटलं पण आपले चांगला हिरोज ना आपले माहिती आहे हा. की नाही भो ज्या हिरोले 2-2 3-3चे पिक्चर भेटत साईन करायला हा. आज त्यांच्याकडे कोणी डुकिसन देखील राहणार नाही नाही. तसा हो जमाना आहे बरोबर. प्रत्येक ना एक काळ वेळ ठरेलाच हो. माणूस ट्रेंडिंग हो. हा कमी दिवस पुरताच रास राहतो. आयुष्यभर कोणी हिरो रास नाही नाही. हा. मग काय समजा ते जर बंद पडणं समजा आज म्हणा गाणं आहेत म्हणा चॅनल आहे आज इंस्टाग्राम बंद पडणं शेवट आपले काय करणं आहे चांगला रील स्टार चांगला कलाकार बरोबर. आज तेच ना EMI ना हप्ता सुद्धा भरू शकणार नाही नाही. जर इंस्टाग्राम बंद पडी घेतं हो. तर त्यामुळे आपण कधी आपलं काम बंद करत नाही की नाही भाऊ जे शे ते आपलं काम चालू दे ठीक आहे माणूसला रेलचे तो पण कसा एकदम कमी टाइम पुरता की नाही भाऊ मी राहिनो नाही मन मागे जावानं काम करीवानं पण कितला पण कार्यक्रम करी सुनू कितलं बी रात लिहून समजा 2 लिहून 3 लिहून तरी एक चक्कर वार मग जावं शहर असणे कारण की आपलं वावरचे आपलं तेनावर आपला उदरनिर्वाह हाय ठीक आहे हाय गाजर की पुंगी आहे हाय जब तक बजी तब तक बजाना जिस दिन नाही बजी उस दिन काट के खा जाना बस बरोबर. रील बनवता गाण्याकडे कसे वळालेत तुम्ही म्हणजे काय एक्झॅक्टली विचार केला आणि गाणं काढावं बुवा असं काही नाही आपण जे आपण रील बनवत ना आपण गाण्यावर आपले बायको सोबत असं वाटणं कधीतरी एकदा की आपण का नाही आपण स्वतःनं गाण्यावर काम करा ना भाऊ आपण स्वतःनं आतापर्यंत आपण तर इतर लोकेस ना इतर कलाकारेस ना गाणं आपण रील बनवतो मग असं वाटतं की आपण स्वतः पण एखादा काहीतरी सुरुवात करूत बुवा असं कधी लोक दुसराच ना गाण्यासोबत रील बनाडानं तर मग वाटणं की आपण स्वतःनं काहीतरी चालू करू पण स्वतःनं चालू करताना एक कानबाई मातानं पहिलं गाणं सुरुवात करी नंतर एक अजून दुसरं सुरुवात करी पण तिसरं गाण्याने जो एक स्टार्टिंग दिनी आपली एक नाव निर्माण करत ना गाण्यानी पण असं वाटायला लागलं की नाही यार आपलंच व्यवस्थित आहे आता आपण या क्षेत्रामध्ये उतरणं ठीक आहे ते पण क्षेत्र राहू द्यावं तर ते पण रील बनवणं आठे पण आपण गाणं बनवणं युट्यूबवर बरोबर आणि मग मला विचारायचं होतं की याच्यावर कधी कधी आपल्याला पॉझिटिव्ह पण प्रतिक्रिया येतात आणि निगेटिव्ह पण प्रतिक्रिया येतात म्हणजे निगेटिव्ह कमेंट्स असतात त्याला तुम्ही कसं डील करतात डोक्यावर तर एकदम बर्फ ठेवणं पडस बरं एकदम बर्फ कारण की ना आपला स्वभाव चिडचिड असल्यामुळे ना आपण ते सहन नाही होत असं वाटत आहे ना ज्या लोकेशने आपल्याला म्हणजे एक शब्द ताठे वापरता ज्या लोकेश आपले बोलाने म्हणजे अक्कल रासनी ना त्या पण लोक आपल्यासाठी शिकाडत असतं मग आपण त्यासले बोला मग आपला टाइम वाया नाही घालताना जाऊ दे बोल तुला कितलं बोला नाही आणि एक समोरला व्यक्ती पण कितला सावा बोली एकदा कमेंट करी दोनदा कमेंट करी तिसरींदा कमेंट करा त्याला वाटी नाही हो आपले काही उत्तरच दिरा आणि तर मग याच्यासोबत काय बोला ना याला काय उत्तर द्यावं ना पण एक विचार करत मी पण मोठा रील स्टार किंवा कलाकारेस ना पण व्हिडिओ देखस त्यासना पण फोटो देखस त्यासना पोस्ट मा जास कमेंट कशा राहतेस सगळ्यासलीच आपण कमेंटले जर उत्तर द्यावं लागत ना तर मग आपलं जे ध्येय आहे ना
ते बाजूलाच राहील. ते कुठेतरी बाजूला राहायची. हा. आणि कधी कधी चिडचिडपणा महिना आपला काही 2-4 शब्द वाकडं तिकडं किंवा हा. नाही का विरुद्ध बोलायला गेलं ना, मग ते लोक काय धरतस तेवढंच लिसन फिरतस. फिरतात. हा म्हणजे एखादा व्यक्ती असतो ना असा पण मग की याला बोललंच पाहिजे, याच्यावर खूप संताप येतोच. मग त्यावेळेला काय करतात की जेव्हा कंट्रोलच नाही होते, सरळ ब्लॉक कर देवानं ब्लॉक की भो जाय भो दादा करायचं. तुला पाय पडेल, मी तुला मना चेहरा बी दिखाव नाही आणि तुला मना अकाउंट पण दिसावून काय समोरला बोलीस आणि फायदा नाही रास ना. हम्म. आता तो त्याले त्याले जेवढी अक्कल रासतो तेवढं तेवढंच बोलस. बोलणार आहे, बरोबर आहे. हा बरं, आता सध्याची कंडिशन अशी आहे की बरेच मुलं जे आहेत शेती सोडून शहराकडे जातात. अगदी काही 7-8 हजार जरी पगार असेल, 9-10 हजार जरी पगार असेल, ज्याच्यात काहीच भागत नाही आत्ताच्या काळामध्ये, तर अशा मुलांना तुम्हाला काय संदेश द्यावा वाटेल, काय सांगावंसं वाटेल? कमी मग कमी जर पुणे, मुंबई, नाशिक, सुरत जर 15,000 जरी पगार राहिला ना तरी नाही बागस. पण म्हणत त्या ज्या पोरी त्या आता येत असते एकच सांग नाही, तुम्ही ठीक आहे लांब येले तिकडे, लांब होणार तुम्ही गावपासून, तर तुम्ही इकडे इसन फक्त कंपनी किंवा जॉबच नका देखा, एक स्वतःना काहीतरी बिझनेस पण देखा. ठीक आहे आता उन्हात लगेल कुठलंच गोष्टी वसनी, पहिले तुम्ही तुम्हाला 2 पैसा येऊ द्या, 1,00,000-2,00,000 रुपये येऊ द्या, 1,00,000-2,00,000 रुपये येईल, नंतर तुम्ही काहीतरी देखा कुठतरी एखादा चांगला पॉईंट देखा. अरे साधा मग साधा तुम्ही पानपुरीन गाडी बी टाकी ना तरी 2-3 हजारले जे नाही का मरण आहे, म्हणजे 2-3 हजार रुपये तुम्ही सहज कमाई टाकतात त्यानावर. पण काय बाकी नसणं असं रास. हा मग चाली का नाही, मग आमना धंदा होई का नाही, मग लोकेशला असं वाटस की नाही यार नको बुवा. मग एक ते निगेटिव्ह विचार करतस. पण असं नाही म्हणतस की यार गये तर गये, पण एकदा जर लाईन जर चांगली सापडी की तर मग आपलं भविष्य उजवली. ज्या पण इकडे येतस ना, ज्या पण शहरी भागमा देखा भाऊ, कोणी कुठला बिझनेस करा ना, कोणी काय पण फक्त कंपनी एक कंपनी नाही ठेवायचं. नाही ठेवा. पण मग शेती सोडून सगळेच जर शहराकडे वळायला लागलेत, तर मग कसं व्हायचं? प्रत्येक मुलाला जर शहराकडे जाण्याची ओढ लागली तर मग कसं व्हायचं? सध्या परिस्थिती अशी आहे, नोकरीपेक्षा आहे ना लग्न महत्वानं जायची. अच्छा. हा म्हणजे कसं आहे आजकाल, तो आता लागेल तर झाडू का मारे ना, पण पोर नोकरीवालाले कंपनीवालालेच देतील. तो गाववर राहायचं जर 1,00,000, 2,00,000, 3,00,000 5,00,000 पण कमाई काढी, त्याले किंमतच नाही शे. लोक म्हणतात नाही शेती का, हा मग जाऊ दे. पण हाय नाही देखावत की तो तिकडे जाईसन ते ना की आतापर्यंत मी एक म्हणजे नाही का मला एक वैयक्तिक अनुभव सांगितलं ना, जो पण शहरी भागमा गया कंपनी सरकारी जॉब सोडीसन, सरकारी जॉब सोडीसन जो पण कुठल्या पण जॉब करा ना होई, त्यांनी आतापर्यंत गाववर 1 एकरभर सुद्धा जमीन लिहिली नाही. अरे बापरे. हा ते तर आहे, जेवढ्या कमी याच्यामध्ये घर भागले जाते. आणि समजा तुम्ही आज तुम्ही पोर दिला ना, समजा त्यांना 2 बिघा जमीन आहे आणि तो तिकडे जॉबले, आणि समजा इकडे 5 एकरवाला आहे पोरगा, चांगला निर्व्यसनी पोरगा 5 एकरवाला. अरे तो 5 एकरवाला चांगला आहे ना, तो गाववर आहे, माय बाप भाऊ बहीण सगळं असले चालणार आहे, किंवा सगळा सुखदुःख मा त्या टाइमली उभा राहणार आहे. तो राज सुरत मा, तो राज मुंबई मा, तो राज नाशिक मा, तो राज पुणा मा, तो आठे ई कवय. त्यापेक्षा आपला वावर मा जी कमाई आहे ती कमाईवर अत्याधुनिक म्हणजे नाही का नवीन नवीन तंत्रज्ञान वापरायचं आपण शेती करानी. पण आता बाकीना काही जायचे नाही, मन पोर काय वार मा जावा नाही. हाऊ लागेन तर आता दुनियाभरना दुसरा ना वार मा घर ना वार मा जाईसन, दुसरा ना वार मा जाई घर ना वार करीसन. पण पोर तो बाकी कंपनीवाला नोकरीवाला दी हाय नाही की मनी पोर मालक बनीसन राही. मग त्याने पोर घरच राहस ना, त्याला फक्त पोरनं सुख पाहिजे. पण असं नाही की आपला जवळ पण सुखी पाहिजे. जवळ सुखी पाहिजे हाय तर मी तर म्हणणार 75% लोकेश ना असं नाहीये की आपलं जवळ नाही. हा तो काम का करे ना, तो 13 घंटा ड्युटी करो, 1 तास ओव्हर टाइम करो, तो कुणीकडे का जायना, त्याचे किती का हाल होईना, पण ते माझी नाही देखा ना, मुलगी पण मनी पोर चांगली पाहिजे. पाहिजे. हा बरोबर. हाय जे. पण मग
अशा मुलींना काय सांगणार तुम्ही, की ज्यांना शेतकरी मुलगा नकोच आहे. मग ते तिकडे जाऊन किती का त्रास होईना, पण हा, नोकरीवालाच पाहिजे, नोकरीवालाच पाहिजे. अशा मुलींचं काय तुमच्या म्हणजे तुमच्या मनात त्यांच्याबद्दल काय भावना आहे किंवा त्यांना तुम्ही काय संदेश देणार? त्यातली ते एकच सांगतो मी, की माणूस तुम सर दिनभर काम करस आणि तुम्ही फक्त रूमा बशी बशी राहतस. अरे त्यापेक्षा असं करा ना. ठीक आहे तुम्ही तिकडे का जात नाहीत, हं. पण तिकडे पण तुम्ही स्वतः काहीतरी कमावून देखा ना. कमावून. घरचे उद्योग आहे, लघु उद्योग आहे, काही ना काही हां, करा तुम्ही. खरं. पण ते असं नाही की नाही एकटा कमाई राहणार आणि एक जण जर घरमा कमावस ना तर त्याना हं, मागे 2 जण बशीसन खाणारा हं, राहतस. हं, तो पगार पुरच नाही, ती हं. घरमा चिडचिड असा ताणना पायऱ्यांना कित्येक पोरीसने आत्महत्या करी टाकेली. त्यापेक्षा मग आपलं घरनी जमीन आहे, वावर आहे, सगळं काही व्यवस्थित तर ते जावापेक्षा मी तर असा असा नमुना देखील शेतस म्हणजे नाही की अक्षरशः कंपनीमा होता. कंपनीमध्ये घर होना. मग घर राहो ना, गावमा राहावाला पाहिलं ना, एकटा पोरगा आहे गावमा नाही राहणार. नाही, तालुक्यावर जाऊत राहावाले. अरे तो तालुक्यावर जायसन काय शेती करी? बरोबर. अक्षरशः एक परिस्थिती, लाईव्ह परिस्थिती. हो, आता ते तालुक्यावर राहतच हो. आणि सगळं इकडून जास्त ते मग का नुसतं ते बनाडीसन खावासाठी जावं नका. जा म्हणजे बरोबर. अशी अशी परिस्थिती आहे. खूप विचित्र प्रकार झाली सध्या तिथं. पण असं नाही, की मना माणूसले मी खांद्याला खांदा लायसन काम काम करसू. करेल. हो. त्यांना पण संसारचे, मना पण संसारचे. संसार काही एकटा व्यक्तीना रास नाही. संसार दोन्हीचा रास. दोन्ही जण कमावतील तरच पुढे चालेल ना गाड्या. हां, की जसं आपलं ब्रीदवाक्य आहे, जय जवान आणि जय किसान. पण मग बरेच मुलं आणि मुली हाच विचार करतात, की मुलींचं असं असतं, की शेतकरी नवरा नाही पाहिजे. त्यांच्याबद्दलचे बरेच गैरसमज असतात. आणि मुलांचं पण हेच झालेलं आहे, की शेती नाही करायची किंवा आई-वडिलांचं झालंय, शेती करण्यापेक्षा मुलगा नोकरीलाच असला पाहिजे. पण मग कुठेतरी या गोष्टीमुळे आपला शेतीप्रधान जो देश आहे आणि प्रामुख्याने आपल्या खानदेशामध्ये शेतीच बऱ्यापैकी आहे. तर मग ते कुठेतरी कमी होत गेलं तर पुढे याचं नुकसान नाही का होणार? तुम्हाला ते तुमच्या रील्सच्या माध्यमातून किंवा गाण्यांच्या माध्यमातून सादर करता येईल का? सादर करायचं असेल तर काय? त्यात देखा आजकाल लोकेशले गाण्यासने 2च गाण्यासनी आवड आहे. हं, एक लव्ह सॉन्ग हं, आणि एक सॅड सॉन्ग. हं. आपण गाणं 5 मिनिटांना गाणं ते नाही सांगू शकतच. बरोबर. पण एक आहे, आज तुम्ही आपलं जे ब्रॉडकास्ट आहे त्यानं आपण एकच सांगू शकतो चर्चा हं. की सगळ्या जर नोकरी करायला लागणार तर वावर करा ना कोणी. बरोबर तेच. वावरमा धान्य पिकाडा ना कोणी. हां, जोपर्यंत आपला मायबाप जित्ताय तोपर्यंत त्यासनी वावरी करा ना. हां. आणि यासनी फक्त शहरमा जायसन फक्त लोकेशना कंपन्या मोठ्या करान्या फक्त करायला. काम करीसन. त्यासली एकच सांगसू की जी बापदादानी जमीन आहे ना, हाही जमीन मा फक्त करणार पाहिजे. हं, एक मनावरून सांगस हं. आमना पा 10 बिघा जमीन आहे. बरोबर. 5 काकानी 5 आमनी. हं. आज 10 बिघा जमीन मा 190 क्विंटल ज्वारी पिकणी. 190 क्विंटल. हां, कष्ट तर एवढं आहेत ना, हं. तर भरपूर कष्ट आहेत. असं हो, नाही पेरं म्हणजे डायरेक्ट कापायला सुद्धा आपण. हो. असं तर रस नाही. नाही होत. हां, 190 क्विंटल ज्वारी पिकणं म्हणजे काही 10 मजाक बिघामा नाही. ठीक हां, आहे, बाकी नसले गण पिकच होईल. आपण हां, असं म्हणतो नाहीत. हां. मनापेक्षा पण कोणी जास्त पण जास्त पिकेल होईल. असेल. हो. पण आमनं कसं शे, आमना पा पाणी कमी असल्यामुळे ठिबकवर पेरतस आम्ही. हां, हां, हां. आज जर मी म्हणा वडील, बाई, माय, आमना सालदार आम्ही सगळा राबत असते ना मग. लाईट व्यवस्थित चालत नाही. तर मग विचार करा तुम्ही आम्ही एवढं करीसन पण मी इकडे-तिकडे बाहेर फिरीसन वगैरे. तरी आम्ही जर 190 क्विंटल ज्वारी कमी पाणीमा अक्षरशः शेवट पाणी कमी पडी घेतं दुसऱ्याकडून पाणी. आम्ही कमी पाणीमा जर आम्ही एवढं पीक काढू शकतस, बरोबर. तर मग असं गणक शेतस जेस नपा दुनियाभरनं पाणी आहे, हां, बागायती जमीन आहे. हां. आज त्या बाहेर 15 आणि 16,000 मग काम करीना काय करतात. अर्थ शेतेले. काही अर्थ नाही. बरोबर. आज कमी मा कमी देखा. एक ज्वारीले जर तुम्ही एक हिशोब सांगा म्हणजे ₹2500 क्विंटल. हं. आज 190 क्विंटलना कितला पैसा जाईल? एवढं माझं पण गणित तुमच्यासारखं कच्चं आहे. हां. एक साधारण म्हणजे नाही का 2,00,000 100 क्विंटल हां, आहे. 2,00,000 त्या आणि या दीड हां. म्हणजे काही आहे तरी
4 लाख रुपया कथा 4 गया लाखाच्या आसपास. हो. 4 लाख कमी जास्त हो. आपले पण हिशोब जाऊन पण हा. 4 लाख एक उंडायानी कमाई जर आपले 4 लाखनी विरायनी त्यान म्हणजे तुम्ही 1 लाख रुपया खर्च धरलेल्या 3 लाख रुपये तुमले उंडायानी कमाई मा राहणार ठीक आहे पावसाने कमाई मा या वर्षाला तर कपाशा कोणलेच भागणे आम्ही बरं. पण एक आहे अवकाळी पाऊस नको पडायला पाहिजे हा. पण जे आपण म्हणा शेतकरी शेतच ना त्यासले हा. मला एकच सांगणं आहे की तुम्ही जे तुम्ही हिवाळा पीक मा जे रब्बीना हंगाम मा हा. जो पण तुमले टाकाने हा. तो पण तुम्ही दिवाळीना टाइमले पेरणी विजावायला पाहिजे दिवाळी दसराना टाइमले दसरा पण नाही दिवाळीलेच बरोबर. जे पण दिवाळीना दिवाना जे पीक टाकत हा. एक म्हणजे मी मोठा एकदम म्हणजे भलताच मोठा खूप अनुभव नाही पण मला बापकडून मी शिकी राहतो काही गोष्टी हा. पण बापने सांगच ना मन बाप मला की दिवाळीना टाइमलेच पेरणी होई जायला पाहिजे जर दिवाळीना दिवाना देखत जर पेरणी होईगी तर ती पेरणी माणसनी लवकर पण येस पाणी पण कमी लागस कारण की हिवाळा रास पाणी पण कमी लागस आणि आपलं पीक फास्ट मार्केटले पहिलं मार्केटले कसं जाईल हा. आणि त्याला जास्तीत जास्त भाव कसा भेटी हम्म. हाय पण म्हणजे मला बापकडून मी ते शिकी राहणं हा. पण या वर्षाले इतर शेतकरीसनं कसं राहत ज्या राहतच त्या बाकीना काय करू देखाई मजूरनी भेटी राहणं म्हणजे येन मग गुती जातच हम्म. बरं आणि आता रील्स आणि गाणे याच्यामध्ये जसं इंस्टाग्रामवर बाकी पण कॉम्पिटिटर्स असतात यूट्यूबवर बाकी कॉम्पिटिटर्स असतात त्यांच्या बाबतीमध्ये तुम्हाला कधी काही चुकीचा अनुभव आला का किंवा काही अनुभव आहे का तुमच्याजवळ असं सांगण्यासारखा आणि त्यांच्याबद्दल तुम्ही काय बोलू इच्छिता की जे कॉम्पिटिटर आहे पण ते चुकीच्या पद्धतीने दुसऱ्या कॉम्पिटिटर्सला ट्रोल करतात किंवा त्यांच्याबद्दल जे पण काय फैलवतात त्यासाठी काय संदेश असेल कॉम्पिटिटर देखा प्रत्येक जे पण क्षेत्र आहे तर ते कॉम्पिटिटर राहतच आणि प्रत्येक कॉम्पिटिटरले आता ना मी पण मागे नाही का म्हणजे त्याची उत्तर देत राहू पण आता असं वाटायला लागणं की यार आपणच येणार आहेत आपण उत्तर देवनच नाही आपण त्यासले आपण आपला कॉम्पिटिटरच मानार नाही खरी हा गोष्ट आहे आपण त्यासले आपला कॉम्पिटिटर मानार नाही की नाही भाऊ चाल द्या तुमले जेवढं तुमले यश जेवढी तुमची बुद्धी आहे तेवढं तुम्ही काम करा आम्ही आमना बुद्धीनुसार काम करसू ते काय तू मे करा म्हणा मजे नाही राहिले लोकेशले तो ना एकदम म्हणजे ना आवड लाग जास मग ती हा देखानी पण आत्ताच्या याच्यात बऱ्याच वेळा असंच होतं की लोकांना स्वतःचा कंटेंट सोडून दुसऱ्याचा कंटेंट काय आहे याच्यात जास्त मजा असते आणि याला ट्रोल कसं करता येईल याला शब्दांमध्ये कसं पकडता येईल याच्यातच जास्त मजा वाटते देखा तर खानदेश मा तर ते खानदेशले ते एक तो किडा लागे जायला पहिला मुद्दा म्हणजे खानदेशले किडा आहे की जो माणूस फास्ट वर गया ना पुढे गया ना तर त्याला मागे कसा खेचा ना तसं मराठी इंडस्ट्री मध्ये नाही असं तुम्ही आपला खानदेश उडसून कुठे पण देखा तेच ना जर भागणं एखादा माणूस पुढे घ्या ना तर त्याविषयी काहीच बनावं नाही त्याला काहीच बोलावं नाहीत पण आपला खानदेश मग कसं आहे आता मी पण इथला वरी जाणार देखील मी तर 2च वर्ष होणार मला देखाले 2च वर्ष होणार या क्षेत्रामध्ये पण काय आहे जो पुढे घ्या का त्यांनी बदनामी करानी त्यांना नाव खेचानं त्याला ट्रोल कराना त्याला रोस्ट व्हिडिओ बनाडाना त्यानावर रोस्ट काही नाही पण ट्रोल कराना असंच आता माले तर मी तर विचार कर की म्हणा 2 वर्ष मग अनुभव ना सांगणार तुम्हाला मी या 4 महिना इथला म्हणा विरोधक वाढी गे जिथला म्हणा डोकाले बाले नाही तिथला म्हणा विरोधक आहे पण मी त्यासले ताते उत्तर देणंच बंद कर दिले की नाही बघू तुम्ही तुमना पद्धत मा काम करा ज्याला फॉलोअर्स वाढवून राहा ना त्यांनी काय करा ना एखादा मोठा क्रिएटर धरा ना त्याले 2-4 शब्द काय बोला ना आणि लगेच त्यांना फॉलोअर्स वाढवा ना पण ते ना एक क्षणिक रास ते एक क्षणिक रास ठीक आहे तू एक व्हिडिओ बनवशी तू 2 व्हिडिओ बनवशी परत काय शेवटी दुसऱ्यांना नाव लिहिसनच मोठा होऊ शकता हा म्हणजे स्वतःचं जे आहे त्याच्यावर तुम्ही चिरंतर टिकून राहाल आणि दुसऱ्याच्या याच्यावर पाय ठेवून जर काय करणार असाल तर ते नाही होणार ते थोड्या वेळासाठी तुम्ही हायलाइट व्हाल आणि पुन्हा जिथे तिथे चालल्या जाईल मी असं गणकच देखात की ज्या मना आहे ना नाही का माले रोस्ट करी किंवा माले ट्रोल करी कोणी 10,000 आयडी करली कोणी 15,000 आयडी करली पण आज त्या विचार करतस क्या की करा ना का बुवा
तरी व्हिडिओ बनणार मग तसंच 10 त्या. आणि 15,000 हे करून करणार काय? पण जी कला आहे ती कला शेवटी कलाच राहते. कला कोणी चोरी हां, नाही ती नाही लेस. चोरी करू शकत. हा, हां, म्हणजे नाव बदनाम करू हां, शकस, पण काय रे का नाव पण तेनच बदनाम होस ज्यानं नाव सतत चर्चा मारास, चर्चामध्ये ज्यानं नाव राहतं. टॉपले रास तोच नाव. हं. नाही तर आता मला सांगा, एखादा XYZ नॉर्मल व्यक्तीनं त्यानं नाव थोडी कोणी नाही लेस. करणार. बरोबर आहे. हा, बदनाम हुए तो क्या हुआ, नाम तो हुआ. नाम तो हुआ, हा. बरोबर आहे. बरं, आज मला एक विचारायचं होतं. तुमचं एज्युकेशन झालं स्कूल लाईफमध्ये किंवा कॉलेज लाईफमध्ये ITI वगैरे तुम्ही बरंच काय केलं. तर गर्लफ्रेंड वगैरे किंवा कोणी प्रपोज केलं का? किंवा तुम्ही ज्यांना प्रपोज केलंय त्यांनी तुम्हाला नकार दिलेला आहे असं? आता मग नाव वाटलंच तर नका घेऊ नाही, तुम्ही, नाव पण तर असं नाही लिहिणार, नाव तर नाही लिहिणार हां, त्या व्यक्तीनं, हां. पण आज जिसने आपले नकार दिना. हां, त्यांचंच की त्यांचा आजचा काय स्टेटस आहे? आज बघून काय वाटतं त्यांना? आज तर देखील संदेशला असं वाटायचं की यार आपण भलती मोठी चूक करी टाकी. हां. पण एक शेद आहे का, आज त्या जर आमना सोबत राहतात ना, हं, तर आज आम्ही 8 पर्यंत राहतो नाही. हं. बरोबर. आज आम्ही 8 पर्यंत राहतोच नाही तीन. कारण की रास तुटेल माणूसच काहीतरी पुढे जातं. पुढे जास. हां. जो सोबत रास ना, तो त्यांना माज गुतेल रास. बरोबर, बरोबर. तर मग तुटलेल्या माणसाला मोटिव्हेशन मिळतं पुढे जाण्यासाठी हां, किंवा हां. हं. आपण त्यातले काहीच बोलू नाही शकतस. शब्दच नाहीत आपला त्या व्यक्तीला बोलासाठी. ठीक आहे, तो त्यानं आयुष्यामध्ये सुखी आहे. त्याच्यापेक्षा आपण 10 पट सुखी आहेत. कधी असं होतं का समोरासमोर आले आणि नाही, म्हणलं अजूनपर्यंत नाही. अजूनपर्यंत नाही. अजूनपर्यंत नाही. कधीच नाही. आणि मी तर तो दिवस पण म्हणजे वाट पण नाही देखील राहणू की आम्हाला मना कधी समोर यायला पाहिजे तो समोरासमोर. व्यक्ती. लांबून का होईना, एक ठीक आहे, तो व्यक्ती लांब जरी शे, पण आपण त्या व्यक्तीपासून दूर व्हायचं नाही, काहीतरी डोकामा ठेव की नाही यार आपण असं करा नाही. त्याले पण म्हणा वैयक्तिक मोजीस 5% तरी त्यांना म्हणा वाटाय जरी लांब का राही ना. हं. का वाटाय की तू जर मला आपण जर म्हणजे जाताना अपुरा मन सोडीसन तर आपण हां. काहीतरी त्यांना मग गुतीला राहतो. ठीक आहे, गॅत तर गॅत त्याबद्दल वाद नाही. पण आपले काहीतरी एक चांगलं शिकडी चालली गॅत आणि जे हां. शिकडी सण गॅत तेच आज आपण आठेच येतच. बाकी काही नाही. ओके. म्हणजे तुमच्याही आयुष्यात एक तसा फेज होता हां, आणि त्या प्रत्येक फेजने नाही ते का एक तुम्हाला समका तुम्हाला मी ते इथपर्यंत उघडकीस आणलंय. करीन नाही राहत. तू काय राहस माहिती का, एक प्रत्येक ना आयुष्यामा एक तरी असा व्यक्ती राहस की जो वटवर नाही राहस पण मनमा कायम राहस. हां, हं. बरोबर. फेम मिळाल्यानंतर तुमच्या वैयक्तिक आणि सामाजिक परिस्थितीवर काय परिणाम झाला याचा? पहिले वैयक्तिक सांगास, मग तुम्ही सामाजिक सांगा. बरं. वैयक्तिक असा होता, ज्या टाइमला आपण सुरुवात केली होती त्या टाइमले आपला 2 व्हीलर गाडी होती हां. आणि बैलगाडी होती बस. हं, पण आता आपले जे 2 पैसे आपले येतच, हं. त्यानं म्हण आपली आज स्वतःनी 4 व्हीलर आहे. वाह! हां. जे आपल्या मायबापने कधी सोचेल पण नाही होतं कधी आपल्या आयुष्यामा त्यासनी, की म्हणा पोरगा कधी 4 व्हीलर लिहिबो आणि आमना त्या 4 व्हीलरवर बसायला भेटे. आतापर्यंत दुसरा असणारच गाडीसमा बसनोत भाऊ आपण नाही का. हां, हां. पण आता स्वतःनी गाडीमा बसेल आई वडील असले पण बरं वाटस की नाही बा म्हणा पोरगाने काहीतरी कर बुवा. हां. मला पण बरं वाटस की नाही भाऊ. कारण की काय राहस माहिती का, जो बॅक बेंचवर बटस ना, त्यालाच माहिती आहे. त्यालाच माहिती राहस की आपण काय करीसन आट्या येईल शेतच बुवा इथपर्यंत असं. आलेलो आहोत. हां. म्हणजे मागं बसून बुक्के खाणारा व्यक्ती हां. आणि खरंच मी पुढे मागेच हां, बसू. हां. कंटिन्यू मागेच बसा ना. किंवा पुढे भविष्यात येऊन इतका पुढे जाईल हां. हा विचार आज कधी कोणी म्हणजे केला ज्या नव्हता. पण म्हणा हां. मित्र मैत्रिणी आहेत ना, जामना आता गेट टुगेदर कार्यक्रम पण होता नाही का. सगळा एकच सांगेल, की यार तू ठीक आहे 2 पैसे जरी कमी कमावस होई, पण तू तुला आयुष्यामा भलता खुश आहे, खुश भलता आहे. हां. एकदम की तुला मनसारखं आयुष्य जगीरा ना, हो. की जे आमले जगता नाही नाही उन येत आहे. आणि हां. आमले नाही उन बोते, की म्हणजे ना म्हणे बॅचनं ना एवढा पोर आहे म्हणजे इंडियन आर्मी माहीतच. 9 ते 10 पोरं इंडियन आर्मी आहेत. कोणी सगळं इकडे-तिकडे तर फक्त मोहीस आम्ही 3च लोक म्हणजे 3च मित्र घर येतात. बाकी अच्छा. जो तो सगळा इकडे-तिकडे. हां. पोरी पण एकदम चांगला घरमध्ये सगळं असले. गेलेले आहेत. ओके. आता ज्या टाईमला एक ठिकाणी भेटलो ना आम्ही गेट टुगेदर सगळं एकच, की यार भाई तू हं. चांगलं करी टाक. हां. वाटणं नाही होतं, की तू हां. आमनापासून 10वी 3 नापास होईसन, पण तू असं काहीतरी करणार. करू हां. शकशील बुवा असं. आम्ही तुझ्याकडून एवढी अपेक्षा नाही. आज आम्ही आमना गर्व सांगतो आमले,
अरे तो अशोक पाटील, अरे तो हा. आमना बॅच नाही, अरे तो आमना मित्र आहे किंवा हा, म्हणजे असाही विषय, अरे तो त्यांनी कॉपी पेपर में सापडे काही हा ते तो हा अशोक तो अशोक पाटील, तो पाटील अशोक पाटील. हा. बरोबर. आणि मग सामाजिक दृष्ट्या काय काही फरक पडला सामाजिक काय? दृष्ट्या म्हणजे ज्या टाइमला आम्ही जर कुठे जाऊत ना नातेवाईक बाहेर हम्म. कोणा घरगुत का हा या बसा, पण आता कसं ओ बापरे तू आमना घर कसं काय होणार, अरे बापरे. तेवढा मोठा माणूस, अरे तुम्हासाठी, कारण की फॅमिलीसाठी आणि आपला ज्या नातेवाईक राहतस त्याच्यासाठी आपण एक नॉर्मलच राहतस, नॉर्मलच राहतो. पण हा. ते आपल्या असं फील कर देखतच की आम्ही काहीतरी स्पेशल आहेत बुवा असं. हा. त्या हा. सांगतस की अरे हा या तूशी बरं का हा. आमना नातेवाईक येतो, हा. आमना घर ना तो हा, म्हणजे म्हणजे लोकांना सांगताना गर्व वाटतो त्यांना हा की म्हणजे आमचा त्यांना रिलेटिव्ह सामाजिक आहे. वर असा हा, परिणाम होतो. आमचे रिलेटिव्ह आहेत, आमचे रिलेटिव्ह हा आहेत असं. आणि त्या आपल्यासोबत फोटो काढतच, कारण की जे आपला 2 वर्षा पहिले जे आपले म्हणजे नाही का नॉर्मल वय घेत की हा. म्हणजे एकदम इग्नोर करत हा. आज ते आपण की नाही रे अशोक हा. पाटील येतो. जे विचारत पण नव्हते ते हा आता थोडं याच्याने आदरानेच सगळेजण एकदम आता हे करतात. बरोबर. जी लोक अशी होती गावातली म्हणा किंवा की जे तुम्हाला समोर पण बघायला ज्यांची इच्छा नव्हती, त्यांच्या काय प्रतिक्रिया असतात तुम्हाला? समोरून तर नसतील कळत, पण बाहेरून कुठून ना कुठून कळत असेल येता जाता तुमच्या कट्ट्यावर मित्रांच्या बसल्यावर, की तो तर असं म्हणजे त्याबद्दल काय? प्रत्येकाच्या आयुष्यात कोणी ना कोणी असं असतं की तो एखादा व्यक्ती असतो जो जळणारा असतो आणि कम्प्लीट जळणारा असतो. हे का काय रस माहिती का, चहा आता कमी उजवायला पाहिजे जळणारे नाही. पण जळणारा जास्त पाहिजे, आणि हा. जळणारा जर राहणार ना या क्षेत्रामा तर त्या व्यक्तीनी प्रगती पण तेवढीच फास्ट बस. फास्ट होते. हा मग आपले काय रास आपले नाही आपलं म्हणले असं वाटत की नाही बा, आपलं आपलं व्यवस्थित आहे, आपल्यावर कोणी जळणार नाही, तो माणूस ते थोडा तरी मागे राहस, पण जर जळणार राहणार ना तर तेच ना छातीवर पाय ठिसन तो वर कसा वरती जावा जाऊ. ना देखस, हा. आणि असा पाहिजे. पाहिजे. निंदे करू ते नाही का एक मराठी हा. म्हणे निंदा करूचे घर असावे म्हणे शेजारी. शेजारी. हा तसा पैकी शेत ना आपलं पण आयुष्य मग गण शेतच असं. म्हणजे मग हे मानायला हरकत नाही की बुवा शेतीमध्ये तुम्ही होते आणि शेतीनेच तुम्हाला वरती आणलं. मग ते रील्सच्या माध्यमातून असो की तुम्ही शेतीमध्ये काम करताय त्या माध्यमातून असं, म्हणजे तसं तर तुम्हाला त्यांनी शेतात काम करून तुमचं जे रोज भाग होता तो तर निभवलाच, पण त्या व्यतिरिक्त तुम्हाला फेम पण शेतीमुळे मिळालं. शेतीमाच आते पण आपण वावर मग तेच काम करतस की जे आज 2 वर्ष अगोदर करू. बरोबर. तुम्ही दाखवताना पण हा बरेच तुमचे आपण रील्स रील असे मध्ये काम का करताना दाखवतात आतापर्यंत वगैरे. असा कलाकार शेतच हा. खानदेशमा म्हणा किंवा बाहेर पण म्हणा, हम्म. त्या तेचने रिअल लाईफ कधी देखाडत नाहीत की आम्ही रिअल काय काम काय करा. करतो. हो. हा त्या कोठे कार्यक्रम गेल्यात ना एकदम सूटबूट मा राहतील, हा. पण घरमा कोल्ल खातील. हा. पण बरोबर. आपलं तसं नाहीये, आपलं देखाडणं पण आता म्हणा खास केसन पुरा रील ज्या पण वारमा बनणार त्या पण मै कटेल कपडा राहतस. हा. वावरमा कोण नवा कपडा नवे घालीसन कपडे काम नाही घालीसन घालत. काम करस म्हणजे नाही मग का? ते तर असं होईल की रील साठी तयार झालाय आणि तयार झालेलं तेवढंच हा. केलंय आणि टाकलंय रील वर. मी तर असं सांगत ना एक छातीवर ठिसून सांगतो मी कधी पण लोकांची की कोणी का ना की जर मला कोणी विचार की का रे तू तर नवा कपडा, अरे मी नवा कपडा फक्त गाव जावापुरता घालत, ज्या मना डेली ना कपडा येतस ज्या मना डेली जे काम आहे ते तर खरं तर मला वावर वरूनच आहे ना. हो. बाकी ना कधी देखाडत नाहीत. कधी मी लाईव्ह पण येस, मग लाईव्ह येताना असं थोडी राहस की नवा कपडाच घालायला पाहिजे किंवा एकदम चांगला टिपटाप माझं राहायला पाहिजे, नट्टापट्टा मारावायला पाहिजे. हो. मी तर कधी कधी आता दे का टाइम ने बात राहते. आपण फाटेल कपडा सुरवी वार काम करतस हो. आणि रुमाल तर कंटिन्यू बांधलेला, आपण जी लाईफ आहे ना आपण तीच देखाडतस. बाकी ना तेचनी रिअल लाईफ कधीच देखाडणार नाही. फक्त त्या 30 सेकंद पुरताच फक्त असा व्हिडिओ मध्ये देखतील चांगला एकदम टिपटाप. बाकी ना तर फक्त वावर मग काम करताना देखाडतस, फक्त रील पुरता देखाडतस. रिअल लाईफ खरी तेच तशी राहतच नाही. नाही. शेतकरी कुटुंबात जन्म, साधं सरळ आयुष्य, पण स्वप्न मात्र मोठी. शेतकरी पुत्र अशोकजी पाटील यांना भेटून खूप आनंद झाला आणि त्यांच्याशी गप्पा गोष्टी करून हे सुंदर असं चर्चासत्र करून देखील आनंद झाला. आपण यातून एकच शिकतो की शेतकरी मागं नसतो. शेतीच्या नावाने जे रडत बसतात त्यांनी जर एक चांगलं आखणी केली, प्रॉपर काम केलं
तर ते शेतीतून सुद्धा खूप काही करू शकता आणि शेतीतून सुद्धा त्यांनी सोशल मीडियावर स्वतःचं एक वेगळं अस्तित्व निर्माण केलेलं आहे. तर त्यांच्यासाठी मी या ठिकाणी बोलेल की आपण या ठिकाणी आलेत म्हणून तुम्हाला आम्ही खूप खूप आभार या ठिकाणी व्यक्त करतो. काय मग मंडळी, आजचा पॉडकास्ट आवडला ना? जर पॉडकास्ट आवडला असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये जाऊन तुमच्या प्रतिक्रिया नोंदवायला विसरू नका आणि कमेंट बॉक्समध्ये हे पण नोंदवा की तुम्हाला पुढच्या कुठल्या सेलिब्रिटीसोबत पॉडकास्ट बघायला आवडेल आणि चॅनल सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. चला तर मग आज आम्ही या ठिकाणी आपला निरोप घेतो. थँक्यू.